नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अमेरिकेनं पुन्हा एकदा टॅरिफचा वापर करत जागतिक व्यापारामध्ये खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवरती 25% अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे आणि हा निर्णय तात्काळ लागू झाला असून तो अंतिम आणि निर्णायक असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे इराणसोबत आर्थिक संबंध असलेल्या देशांवरती याचा परिणाम होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारत देखील त्यापैकीच एक देश आहे, कारण भारताचे इराणसोबत जुने व्यापारी संबंध राहिलेले आहेत. भारताच्या वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारत आणि इराणमधील द्विपक्षीय व्यापार हा सुमारे $1.68 अब्ज इतका होता. यामध्ये भारतानं इराणकडे सुमारे $1.24 अब्ज निर्यात केलेली आहे, तर इराणकडनं $0.44 अब्ज आयात भारतानं केली आहे. म्हणजेच या व्यवहारामध्ये भारताला सुमारे $0.80 अब्ज ट्रेड सरप्लस मिळालेला आहे. मात्र मागच्या काही वर्षांच्या तुलनेत हा व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये घटलेला आहे. 2018-19 मध्ये भारत इराण व्यापार सुमारे $17 अब्ज पर्यंत पोहोचला होता, परंतु अमेरिकेच्या निर्बंधानंतर तो झपाट्यानं कमी झाला. भारत इराणकडनं प्रामुख्यानं पेट्रोलियम गॅस, पेट्रोलियम कोक, सेंद्रिय आणि असेंद्रिय रसायनं, सुकामेवा, सफरचंद आणि बिटुमिन यांची आयात करतो. तर भारताकडनं इराणला बासमती राईस, चहा, साखर, केळी, औषधं, डाळी आणि मांस यांची निर्यात केली जाते. विशेषतः भारतीय बासमती तांदळासाठी इराण हा मोठा बाजार असून लाखो शेतकऱ्यांची उपजीविका यावरती अवलंबून आहे. तर अमेरिकेचा हा टॅरिफ निर्णय इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांच्या अमेरिकेतील व्यापारावरती लागू होणार आहे. भारत हा इराणचा 3ऱ्या क्रमांकाचा मोठा व्यापारी भागीदार असल्यानं याचा परिणाम भारताच्या अमेरिकेतील निर्यातीवरती होऊ शकतो. मात्र अमेरिकेनं अद्याप याबाबत संपूर्ण स्पष्टता दिलेली नाही. सध्या अमेरिकेनं भारतावरती आधीच 50% टॅरिफ लावलेले आहेत. जर इराणसोबतच्या व्यापारामुळे अतिरिक्त 25% टॅरिफ लावण्यात आले तर एकूण टॅरिफ हे 75% होतील. त्यामुळे अमेरिकेमध्ये भारतीय वस्तू महाग होतील, निर्यात घटेल आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरती दबाव वाढू शकतो. तसेच इराणकडनं होणारी आयात देखील प्रभावित होऊ शकते, कारण अनेक कंपन्या जोखीम टाळण्याचा प्रयत्न करतील. मात्र अमेरिकेच्या निर्बंधामुळे भारताचा इराणसोबतचा बहुतांश व्यापार थेट न होता 3ऱ्या देशामार्फत होतो. त्यामुळे परिणाम काही प्रमाणात मर्यादित राहू शकतो. भारतानं आधीच पर्यायी मार्ग स्वीकारलेले आहेत. रशियाप्रमाणेच इराणकडनं तेल खरेदी सुरू राहण्याची शक्यता आहे, मात्र त्याची खर्चिकता वाढू शकते. तर मग आता पाहूयात की पुढे काय होणार ते. परंतु ट्रम्प यांचा हा निर्णय मात्र भारताला इराणशी व्यापार न करण्याला भाग पाडू शकतो. तर मग पाहूयात भारत काय निर्णय घेतोय ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.